तर आपण पाहतोय व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे अनेक ठिकाणचे हॉटेल्स बंद होत आहेत. एकच नाही तर राज्यातील काही अन्नछत्रांना सुद्धा 1-2 दिवस LPG गॅस सिलेंडर तुटवड्याचा परिणाम जाणवू शकतो. कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अन्नछत्रमध्ये 2 दिवस पुरेल इतकाच LPG गॅस सिलेंडरचा साठा आहे. जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नये असं सांगण्यात आलंय, पण हे कुणी सांगितलं हे स्पष्ट नाही असं म्हणत जय पवारांवर दबाव आल्याचं रोहित पवारांनी सुचवलं होतं. यावर आता जय पवारांनी स्पष्टीकरण दिले. माझ्यावर पत्रकार परिषद न घेण्याबाबत कोणाचा दबाव नाहीये, मी पुढच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेणार आहे असं जय पवारांनी म्हटलंय. जय पवारांना या बाबतीतली प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती, पण त्यांना प्रेस कॉन्फरन्स घेऊ नये असं कुठेतरी तिथं सांगण्यात आलं असं मला कळतंय. ते का सांगण्यात आलं हे मला सांगता येणार नाही. त्यांच्या पक्षातल्या लोकांनी, त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी सांगितलं का भाजपच्या नेत्यांनी सांगितलं हे अजूनपर्यंत तिथं त्या ठिकाणी स्पष्ट नाही. माझ्यावरती कोणाचाच दबाव नाहीये. आज जसं मी पिंकी मालींच्या कुटुंबाला भेटायला आलोय, मला पण स्वतःला अजून काय माहिती पाहिजे. कारण सगळ्यांच्या समोर येऊन नुसतं काय गोष्टी बोलून तिथं फायदा नाही. आपल्याला सगळी खरी माहिती पाहिजे आणि सगळ्यांच्या समोर तथ्य यायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही विचारपूर्वक हा निर्णय घेतला सगळ्यांनी, आणि दबाव आमच्यावरती कोणाचाच नाही आहे. आम्ही दादांचे विचारांचे आणि आम्हाला वाटलं जर दादा असले असते आणि जर त्यांना काय थोडी माहिती मिळाली असती तर त्यांनी पत्रकार परिषद घेतलीच नसती. त्यांनी पूर्ण माहिती घेऊनच ती पत्रकार परिषद घेतली असती. तसंच माझे विचार आहे.